मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनांपासून विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 14,000 कोटी रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आल्याचं सांगितलं जाते. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळून त्यांची आर्थिक अडचण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा असून प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांची अंतिम संख्या याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. राज्यसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र जैन यांनी आज देवगिरी या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यात आलं असून आगामी राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या भेटीदरम्यान विविध राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती मिळते. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील कथित बदलांवरून राज्यभरात संताप व्यक्त होत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज महामुंबईत जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारकडून योग्य ती दखल घेण्याचं आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मराठ्यांचा इतिहास विकृत करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला. NCERTच्या नव्या अभ्यासक्रमातील संदर्भाबाबत आता सरकार कोणती भूमिका घेतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय. राजपुराना गैजेटियर है, वो गैजेटियर में भी अगर उनके ही गैजेटियर में इसका उल्लेख है तो फिर किस हिसाब से इसे निकाला गया, ये हमारा सबसे पहले सवाल है. और उन्होंने ऐसा क्या पुरावे दिए आपको कि ये सब निकालना पड़ा. दूसरा ऐसा है कि ये NCERT जो है इसमें हर स्टेट के एक एक इतिहासकार रहते हैं. महाराष्ट्र के इसमें महेंद्र साहब थे. महेंद्र साहब जब थे तब ये पूरा समाविष्ट किया गया था. और ये जब पेशा है तो महाराष्ट्र के महेंद्र साहब भी गुजर चुके थे और उनके जगह कोई महाराष्ट्र के इतिहासकार को उसमें लिया नहीं गया. उसके बावजूद ये हटाया गया. तो कहीं ना कहीं ये हमारी ऐसी भावना है कि कहीं ना कहीं ये मराठा साम्राज्य को कहीं ना कहीं ख़त्म करने का एक कट चल रहा है. और इसके हिसाब से हमने जनहित याचिका ये 4 मई को मुंबई उच्च न्यायालय में हमने दाखल की. हमारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना H-1B व्हिसा धोरणाबाबत मोठा न्यायालयीन धक्का बसलाय. अमेरिकन न्यायालयाने H-1B व्हिसावरील प्रस्तावित शुल्कवाढ बेकायदेशीर ठरवत ती रद्द केली. या निर्णयामुळे अमेरिकेत नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी शोधणाऱ्या लाखो भारतीयांना मोठा दिलासा मिळालाय. बोस्टन जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयात व्हिसा शुल्कात मोठी वाढ करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची मंजुरी आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र आवश्यक संसदीय मंजुरी न घेता शुल्क वाढ लागू करण्यात आल्याने ती कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरली आहे. या निर्णयामुळे H-1B व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या कंपन्या आणि व्यावसायिकांवरील आर्थिक भार कमी होणार असून विशेषतः भारतीय IT आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी त्यांच्या इमारतीसमोरील पांढऱ्या पट्टीवर आक्षेप घेत केलेल्या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठल्यानंतर आता संबंधित पट्टीवर नव्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला हा वाद आता निवळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी.
आज मध्यरात्रीपासून पुण्यातील भिडे पूल 5 सप्टेंबर पर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला मध्यवर्ती पेठांशी जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या बांधकामासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे। भिडे पूल बंद असल्यामुळे शहरातील वाहतुकीवर ताण वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी लाकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज या पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे। मुंबईतील कुर्ला परिसरातील वत्सलाताई नगर येथे नालेसफाईचं काम रखडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पावसाळा अगदी तोंडावर आला असतानाही नाल्याची साफसफाई पूर्ण न झाल्याने पूरस्थिती आणि साथीच्या आजारांचा धोका वाढलाय। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी परिसराची पाहणी करत प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। या कालावधीत नाल्याची संपूर्ण साफसफाई न झाल्यास मनसेच्या वतीने मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर प्रशासन आता काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार हत्ती पुन्हा एकदा चर्चेत आलाय। दोडा मार्ग परिसरातून पुढे सरकत आता हा हत्ती सावंतवाडीतील ओटवणे गावात दाखल झालाय। काही महिन्यांपूर्वी याच ओंकार हत्तीने दोडा मार्ग येथे एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याचा मृत्यू घडवला होता। मात्र त्यानंतर एका वर्षात हा हत्ती काहीसा शांत झाल्याचं आणि माणसाळल्यासारखा वावर करत असल्याचं दिसतंय। सध्या ओंकार हत्तीचा जंगलापेक्षा लोकवस्तीला वावर अधिक वाढला असून ओटवणे परिसरात तो रस्त्यावरून आरामात फिरताना दिसतोय। त्याचा रस्त्यावरचा रुबाबदार चालण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। दरम्यान वन विभागाचे कर्मचारीही सतर्क असून या हत्तीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत त्याला सुरक्षितपणे हाताळताना दिसतात। स्थानिकांमध्ये या हत्तीच्या वाढत्या वावरामुळे आश्चर्य आणि काही प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जुन्या मुंबई गोवा महामार्गावर इंसुली कोंडवाडा येथे आज कदंबा बस आणि कारमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली। या अपघातात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।